नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण वाक्यप्रयोगचे जे एक्झाम्पल्स आहेत PYQ UTमध्ये आलेली, युनिव्हर्सिटीमध्ये आलेली त्याची सिरीज बघतो आहे, ज्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत विंटर 2024पर्यंतचे एक्झाम्पल्स मागच्या व्हिडिओजमध्ये बघितले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समर 2025चे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघणार आहोत. समर 2025मध्ये बघा, पेपर 1मध्ये पहिलं जे एक्झाम्पल होतं ते होतं कपिः फलं खादती. आता हे एक्झाम्पल परस्मैपदी वाक्य, खादती हे परस्मैपदी आहे, त्याच्यावरून कळतं की हे वाक्य कर्तरी वाक्य. मग कपिः फलं खादती कर्तरीचं होऊन जाईल, कर्मणी करायचं आहे. तर कर्तरी टू कर्मणी करताना कर्ता तृतीयामध्ये जाणार, कपिना फलमचं होऊन जाईल, ॲज इट इज राहणार फलम, कारण की नपुसकलिंगी. खाद धातूला य प्रत्यय लागून आत्मनेपदाचा प्रत्यय लागणार, कर्मणीमध्ये खादतीचं होऊन जाईल खाद्यते. नंतर बघा, अर्थकेन श्लोकाः श्राव्यन्ते. तर हे जे वाक्य कर्मणी वाक्य, अर्थकेन तृतीयामध्ये, त्याच्यावरून कळतं की कर्मणी वाक्य. अर्थकेनचं होऊन जाईल अर्थकः, श्लोकाहाचं श्लोकान बहुवचने, म्हणून ज्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कर्तरी करणार तर कर्तरीमध्ये द्वितीय बहुवचन येणार. इथे प्रथम बहुवचन, इथे द्वितीय बहुवचन येईल. श्राव्यन्ते, आता इथे श्राव्यन्ते बहुवचनमध्ये का बरं आहे, कारण की श्लोकाः बहुवचनमध्ये होतं. कर्म बहुवचनी तर कर्मणी वाक्यातलं क्रियापद पण बहुवचनी. पण आपण ज्यावेळेस कर्तरीमध्ये जातो आहे तर त्यावेळेस कर्त्यावरती लक्ष द्यायचं. तर कर्ता इथे एकवचनी आहे, म्हणून जे क्रियापद आहे ते सुद्धा एकवचनी घ्यावं लागेल. श्राव्यन्ते होतं इथे बहुवचनी, तर त्याचं होऊन जाईल एकवचनी क्रियापद श्रावयति. नंतर बघा, छात्राः पाठं पठन्ति. तर ह्या ठिकाणी छात्राः बहुवचन आहे, पाठं पठन्ति, पठन्ति बहुवचन काय, कारण की छात्राः बहुवचन आहे. कर्तरी वाक्य कर्त्यानुसार क्रियापद राहणार. छात्राः पाठं पठन्ति, छात्रा बहुवचन, पठन्ति पण बहुवचन. आता ज्यावेळेस कर्तरी टू कर्मणी होणार त्यावेळेस छात्राहाचं छात्रैही होऊन जाईल, पाठमचं पाठः राहील, आणि पाठः एकवचनी म्हणून पठ्यते हे जे क्रियापद घेतलं ते पण एकवचनी आलं. नंतर बालकेन कथाः पठ्यन्ते. ह्या ठिकाणी बघा, कथाः बहुवचन आहे, हे वाक्य जे कर्मणी वाक्य म्हणून कथाः बहुवचन, तर क्रियापद जे आहे ते सुद्धा बहुवचन, म्हणजे कर्म बहुवचनी क्रियापद बहुवचनी. ज्यावेळेस कर्मणी टू कर्तरी जाणार त्यावेळेस बालकेनं होऊन जाईल बालकः, कथाचं कथाः राहणार, तर पठ्यन्तेचं होऊन जाईल पठती. आता ह्या ठिकाणी बालकः कर्तरी वाक्य बनवतो आहे आपण, कर्तरी वाक्यामध्ये कर्त्यानुसार राहणार, बालकः एकवचनी म्हणून पठती पण क्रियापद पण एकवचनी. तर भगिनी वैद्यं भवति. आता ह्या ठिकाणी हे वाक्य कर्तरी वाक्य, ज्यावेळेस कर्मणी होणार त्यावेळेस होईल भगिन्या वैद्यः भूयते, भवतीचं भूयते. तर अहम देवं पूजयामी, हे पण वाक्य कर्तरी वाक्य, अहम कर्ता आहे, उत्तम पुरुषी कर्ता, क्रियापद पण उत्तम पुरुषी. ज्यावेळेस कर्मणी करणार त्यावेळेस कर्मानुसार क्रियापद राहणार, म्हणून कर्मणी करताना बघा, अहमचं मया झालं, देवमचं झालं देवः. आता जे क्रियापद घेतलं आहे ते प्रथम पुरुषी क्रियापद घेतलं आहे, का, कारण की देवः हा कर्म आहे. तर कर्मणी वाक्यामध्ये कर्मानुसार राहतं, कर्म प्रथम पुरुषी म्हणून क्रियापद पण प्रथम पुरुषी. नंतर बघा, गायकेन गीतं गीयते. आता ह्या ठिकाणी गायकेन गीतं गीयते हे कर्मणी वाक्य, कर्तरी होताना तृतीयाची प्रथमा होईल गायकः, गीतं गीतं ॲज इट इज राहणार, नपुसकलिंगी प्रथमा द्वितीयामध्ये सारखीच रूपं असतात, गीयतेचं होऊन जाईल गायती. कर्मणी वाक्याचं कर्तरी केलं. तर ताहा रुदंती, हे जे वाक्य हे सिम्पल अकर्मक कर्तरी वाक्य, अकर्मक कर्तरीचं भावे प्रयोग होणार, ताहाचं होऊन जाईल ताभिः. रुदंती बहुवचन आहे, कारण की ताहा बहुवचन आहे, पण ज्यावेळेस भावे प्रयोग करतो त्यावेळेस क्रियापद नित्य प्रथम पुरुष एकवचनी म्हणून येणार रुद्यते. तर अहम कार्यं कृतवान. तर याच्यामध्ये बघा, अहम कार्यं कृतवान हे जे वाक्य आहे हे कर्तरी वाक्य आहे, पण भूतकाळवाचक आहे, कारण की कृतवान, कृ प्लस क्तवतू असं त्या ठिकाणी ते कृतवान तयार झालेलं आहे, कृ प्लस क्तवतू. आता क्तवतू ज्यावेळेस प्रत्यय लागतो त्यावेळेस तो कर्तरी भूतकृदंत तयार करतो, म्हणजे भूतकाळवाचक वाक्य असेल त्यावेळेस क्तवतू प्रत्यय लागतो. आता हे वाक्य भूतकाळवाचक आहे आणि क्तवतू प्रत्यय लागून कृतवान तयार झालेलं आहे. ज्यावेळेस आपण कर्तरी टू कर्मणी करणार, कर्मणी वाक्यामध्ये क्तवतू जर का असेल कर्तरी वाक्यात तर क्तवतूचा क्त प्रत्यय करायचा असतो. आता इथे कृ प्लस क्तवतू होतं, तर ज्यावेळेस आपण कर्मणी करणार तर त्यावेळेस कृ प्लस क्त असं करावं लागेल, कृ प्लस क्त प्रत्यय. तर कृ प्लस क्तचं कृतः, कृतम, कृता अशी 3 रूपं तयार होतात. कृतः पुल्लिंग, कृता स्त्रीलिंग, कृतम नपुसकलिंग. तर ज्यावेळेस आपण कर्मणीमध्ये जातो आहे तर कर्मानुसार आपल्याला कृ प्लस क्तचं रूप घ्यायचं आहे. कर्म काय, कार्यम, नपुसकलिंगी म्हणून कृ प्लस क्तचं नपुसकलिंगी रूप येणार कृतम. अहम कार्यं कृतवांचं होऊन जाईल मया कार्यं कृतम, अहम कार्यं कृतवांचं होईल मया कार्यं कृतम. नंतर बघा शेवटचं, मार्गाश्रितेन अस्थिनी दृष्टानि. मार्गाश्रितेन, आता ह्या ठिकाणी मार्गाश्रितेन तृतीयामध्ये, अस्थिनी दृष्टानि
आता अस्थिनी बहुवचने म्हणून दृश्य प्लस तचं दृष्टानी हे रूप आलं. दृष्टानी हे पण नपुंसकलिंगी बहुवचनी रूप आहे. दृष्टम, दृष्टे, दृष्टानी. मग त्या ठिकाणी आता दृश्य प्लस त होतं, म्हणजेच कर्मणी वाक्य दृश्य प्लस तचं होऊन जाईल दृश्य प्लस तवतू. ज्यावेळेस कर्तरी करणार आपण, कर्तरी करताना काय मार्गश्रितीनं तृतीयामध्ये प्रथमामध्ये घ्यायचं. मार्गश्रितः अस्थिनी हे त्या ठिकाणी बहुवचन आहे. आता नपुंसकलिंगी शब्द आहे, दोन्ही ठिकाणी बहुवचनीच राहणार. अस्थिनी, अस्थिनी ॲज इट इज. द्वितीय प्रथमामध्ये दोन्हीमध्ये सारखाच असतो. दृष्टानीचं होऊन जाईल दृष्टवान. आता ह्या ठिकाणी दृष्टवान आलं कारण की मार्गाश्रितःनुसार त्याचं रूप घेणार आहे. दृश्य प्लस तवतू. तर ज्यावेळेस आपण हे वाक्य कर्तरी तर कर्तरीमध्ये आपण कर्त्यानुसार त्या ठिकाणी त्याचं रूप घेत असतो. तर मार्गाश्रितः हा कर्ता आहे, त्याच्यानुसार दृष्टवान आलं. तर हे अशा प्रकारे सगळे वाक्यप्रयोगचे एक्झाम्पल्स आपण ह्या 5 व्हिडिओजमध्ये बघितलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे चॅनल शेअर करा आणि ह्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तुम्हालासुद्धा काही एक्झाम्पल्स असे माहिती असतील किंवा मग तुम्ही काही एक्झाम्पल्स बघितले असतील पंचतंत्राचा अभ्यास करताना असेल किंवा मग अष्टांगहृदय किंवा दुसरं कोणत्याही टेक्स्टचा अभ्यास करताना तुम्हाला जे कर्तरी कर्मणीचे एक्झाम्पल सापडले असतील आणि ते नसतील सॉल्व्ह होत तर ते तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. आपण ते एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू. कर्तरी कर्मणीसाठीचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे यूट्यूबवरती याच चॅनलवर. तो पण तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये कर्तरी कर्मणीचे नियमसुद्धा दिलेले आहेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.